कमांडर साहब आगे बढ़ो, कमांडर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कमांडर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आर्थिक राजधानी मुंबई आझाद मैदानावर आहोत आणि इथून आपण इथे आहोत त्याची कारण मी माझ्या भाषणामध्ये सांगणारच आहे। सर्वप्रथम आपल्या संघटनेचे महासचिव आदरणीय वीरेंद्र सिंगजी, त्याचप्रमाणे कलकत्त्यावरून आलेले आमचे पूर्व भारताचे मुख्य समन्वयक आदरणीय तपन दत्ताजी, कलकत्त्यावरून वेस्ट बेंगालवरून आलेले गौतम राय चौधरी जी, पवार साहेब, गिरणी कामगार संघाचे पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बांगारकर साहेब, आपल्या संघटनेचे मुख्य सल्लागार आदरणीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशून आलेले झारकर साहेब होगा आणि पूर्व भारताचे कोऑर्डिनेटर आदरणीय इसाजूर रहमानजी, आपले अशोकराव देशमुख, त्याचप्रमाणे तेंडुलकर साहेब, सुर्वे साहेब, वाडकर साहेब, आपल्या वाघिणींची संख्या वाढत चाललेली आहे, आदरणीय कविताताई, आदरणीय आशाताई शेळके, आशाताई शिंदे, आदरणीय वैशालीताई बनसोडे, त्याचप्रमाणे आमच्या सरिताताई नार। मित्रांनो, आपण आज मुंबईत एवढ्या कालपर्यंत पाऊस, चिलचिल धूप, चिलचिलाची धूप असं असताना इतक्या लांबून आले, याबद्दल हजारोच्या संख्येने आले। मित्रांनो, आपण आज मुंबईत एवढ्या कालपर्यंत पाऊस, चिलचिल धूप, चिलचिलाची धूप असं असताना इतक्या लांबून आले, याबद्दल हजारोच्या संख्येने आले, आंदोलन केले आणि ह्या आंदोलनात आपण जीवाची तमा बाळगली नाही। आपल्याचे कित्येक साथीदार हे आंदोलन करताना आपल्याला सोडून गेले, मरून गेले, तरी या निष्ठूर सरकारला जर आपली काळजी वाटत नसेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो। तुमच्या माहितीकरता सांगतो की आपल्याला माहिती आहे 2012 मध्ये या बीजेपी सरकारने अपोजिशन मध्ये असताना मागणी केलेली आहे, तीच मागणी आपण आज करतोय। त्यांनी म्हटलेलं आहे की 90 दिवसात आमचं सरकार जर आलं तर 90 दिवसात आम्ही ही मागणी पूर्ण करू। एम पाटील साहेब म्हटलं की त्यांनी, आणि कोणी म्हटलं, त्यांचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर, आज प्रकाश जावडेकरला शोधून सापडत नाहीत, दगड उचलला तरी दिसत नाहीत, कुठे नांगी टाकून बसले, आणि ज्यांनी ही मागणी लावली त्यांना आपण निवडून दिलं, त्यानंतर आज 8 वर्ष 10 वर्ष झाले त्यांच्या मागे आपण कटोरा घेऊन येतोय। बरोबर आहे का चुके? बरोबर आहे का? आपलं कोणी लागत नाही, आपले फक्त पेन्शनर आपले लागतात, बाकी सगळे मोहमाया आहे, बाकी सगळं पुत्र मोह, पुत्री मोह आहे आणि माया आहे। बरोबर आहे? आपली जिंदगी खराब करून आपल्याकडून पैसे घेऊन बसलेले, आपल्याकडून आयुष्यभर पैसे जमा केले, ते दाबून ठेवले, आणि मग त्यांना आता सुचत नाही काय करावं, निवडून नाही आलं तर कसं करावं, मग आता लाडक्या बहिणीने सोडा फुकट ज्येष्ठ नागरिक कॉन्ट्रिब्युशन काही नाही, त्यांना 3000, कोणाला 2000 म्हणजे खैरात लावली, आणि त्यांचे पैशाच्या वनवासासारखे हिंदू लागले। बरोबर चुके? आमची जगाणार नाही का? आमची दुखणार नाही का? बरोबर नहीं सुनेगी ना तो हमारी सुलग रही है, आणि म्हणून आपल्याला
या गोष्टीचा दखल घ्यायची आहे. तुम्ही इथं आले राहू फार मोठं काम तुम्ही केलं, पण अनेक लोक असे आहेत इच्छा असून ते इथे येऊ शकत नाही, त्यांच्याकडे पैसे नाही, आरोग्य नाही, ना बेडवर पडलेले फोन करतात, राऊत साहेब पेशंट हो गया क्या? मी म्हणतो नाही दादा अजून झालं नाही, आज हो जाएगा क्या? इथपर्यंत लोकांना असे आहेत, आज हो जाएगा. बरोबर आहे ना? तरी आज महानागरिक लोकांना जर जाग येत नसेल तर आपल्याला त्यांची भाषा बोलावी लागेल. बरोबर आहे? बरोबर आहे. आपण आतापर्यंत राजकारणाच्या कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही, आताही आपण राजकारणाचा इंटरेस्ट आपल्याला नाही, आपल्याला इंटरेस्ट आपल्या पेन्शनमध्ये. बरोबर आहे? पण आता आपल्याला ही संधी आहे, आपण हे ठरवलंय, आपल्याला जर महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या इलेक्शन अगोदर आपलं काम या सरकारने केलं तर या सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेणार. जर यांनी आपलं काम केलं नाही तर यांचा एक एक माणूस हरवण्याची जबाबदारी आपण घेणार. मान्य आहे का? मान्य आहे का? तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक घरात तुमचा माणूस आहे. त्या घरात नसता तर त्याचा मामा असेल, काका असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, पण प्रत्येक घराचा संबंध या देशातल्या इतिहासाशी आहे. तुम्ही संपूर्ण भारतातल्या आपण इंडस्ट्रियल वर्कर्स आहे आणि आपली जरी अशी हालत हे करत असतील तर यांना बकऱ्या वळेला भाग पाडण्याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. जे गाड्या घोड्यावर बसून मागले असतील तर पायी चालायला त्यांना भाग पाडण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त एकी ठेवा. बरोबर आहे? पैसे नाही म्हणतात, आमचे 10 लाख कोटी तुमच्या फंडाचे, 10 लाख कोटी. आणि हे मी फक्त तुम्हाला भाषण करायचं म्हणून सांगत नाही. हे आपण कॅबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, श्रम सेक्रेटरी, या सर्व फायनान्स मिनिस्टर, लेबर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर या सर्वांना पेपरवर सिद्ध करून सांगितलेलं आहे. पेपरवर आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्या सर्व लोकांनी जो रिपोर्ट बनवला, फायनान्स रिपोर्ट, तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं एवढे आमचे पैसे तुमच्या जवळ जमा आहे. दर वर्षाला जे लोक आज कार्यरत लोक पैसे देतात, कॉन्ट्रिब्युशन करतात, दर वर्षाला 1 लाख कोटी त्यांचे जमा होतात. आणि याचे जे पैसे त्यांना इंटरेस्टच्या रूपात मिळतात ते जवळपास 1 लाख कोटी आहेत. एवढे मोठे आमचे पैसे दाबून धरले पण आमच्या मागण्या तुमच्या व्याजाच्या अर्ध्या पैशात पूर्ण होतात. तरी तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय नसती का? बरोबर आहे? आणि म्हणून आपण या वर्गणा करणार नाही. टेंडर कसा आतापर्यंत आपण सगळ्यांसाठी खपलो, राबलो, घरासाठी, समाजासाठी, दारासाठी, सरकारसाठी, देशासाठी, पण आपलं कोणी नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे. बरोबर आहे का? या पोरांच्या लंगोट्या आपण विकत घेतल्या, पुस्तकं विकत घेतले, त्यांना शाळेत पाठवलं, कर्ज काढले, पुस्तकपासनं केलं, उधाऱ्या केल्या. हे पोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही, कारण कोणाला 1000 रुपये आणणारा बाप नाही पाहिजे. बरोबर आहे का? जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा तर मोठे बाबा होतो आपण, पण आता 1,000 कोण बाबा म्हणतो आपल्याला? ठीक आहे का? बरोबर आहे? आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे, जीवन माझे आणि मी ते जगणार आहे. आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला फसवलं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही, तर त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का? आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,500 मागण्या बघता, हा जर आपल्याला मिळाला जवळपास 10-11 हजार रुपये जर मिळाले, पोराने सोडून वागवणे आंदोलन केले आणि ह्या आंदोलनात आपण जीवाची तमा बाळगली नाही. आपल्याचे कित्येक साथीदार हे आंदोलन करताना आपल्याला सोडून गेले, मरून गेले. तरी या निष्ठूर सरकारला जर आपली काळजी वाटत नसेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो. तुमच्या माहिती करता सांगतो की आपल्याला माहिती आहे 2012 मध्ये
या बीजेपी सरकारने अपोजिशन मध्ये असताना मागणी केलेली आहे, तीच मागणी आपण आज करतोय. त्यांनी म्हटलेलं आहे की 90 दिवसात आमचं सरकार जर आलं तर 90 दिवसात आम्ही ही मागणी पूर्ण करू. PM पाटील साहेब म्हटलं की त्यांनी, आणि कोणी म्हटलं त्यांचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर. आज प्रकाश जावडेकरला शोधून सापडत नाहीत, दगड उचलला तरी दिसत नाही, कुठे नांगी टाकून बसले. आणि ज्यांनी ही मागणी लावली त्यांना आपण निवडून दिलं, त्यानंतर आज 8 वर्ष 10 वर्ष झाले त्यांच्या मागे आपण कटोरा घेऊन येतोय. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? आपलं कोणी लागत नाही, आपले फक्त पेन्शनर आपले लागतात, बाकी सगळे मोहमाया आहे. बाकी सगळं पुत्र मोहा पुत्री मोह आहे आणि माया आहे. बरोबर आहे? आपली जिंदगी खराब करून आपल्याकडून पैसे घेऊन बसलेले, आपल्याकडून आयुष्यभर पैसे जमा केले, ते दाबून ठेवले, आणि मग त्यांना आता सुचत नाही काय करावं, निवडून नाही आलं तर कसं करावं. मग आपण लाडक्या बहिणीने सुद्धा फुकट ज्येष्ठ नागरिक कॉन्ट्रिब्युशन काही नाही, त्यांना 3,000 कोणाला 2,000 म्हणजे खैरात लावली, आणि ज्यांचे पैशाचे वनवासासारखे हिंदू लागले. बरोबर चुके आमची जगाणार नाही का, आमची दुखणार नाही का? बरोबर नहीं सुनेगी ना तो हमारी सुलग रही है. आणि म्हणून आपल्याला या गोष्टीचा दखल घ्यायची आहे. तुम्ही इथं आले राहू, फार मोठं काम तुम्ही केलं, पण अनेक लोक असे आहेत इच्छा असून ते इथे येऊ शकत नाही, त्यांच्याकडे पैसे नाही, आरोग्य नाही, आज बेडवर पडलेले फोन करतात, राऊत साहेब पेन्शनचा हो गया क्या? मी म्हणतो नाही दादा अजून झालं नाही, आज हो जाएगा क्या? इतपर्यंत लोकांना आशा आहेत आज हो जाएगा. बरोबर आहे ना? तरी आज महानागरिक लोकांना जर जाग येत नसेल तर आपल्याला त्यांची भाषा बोलावी लागेल. बरोबर आहे? बरोबर आहे. आपण आतापर्यंत राजकारणाच्या कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही, आताही आपण राजकारणाचा इंटरेस्ट आपल्याला नाही, आपल्याला इंटरेस्ट आपल्या पेन्शनमध्ये. बरोबर आहे? पण आता आपल्याला ही संधी आहे, आपण हे ठरवलंय, आपल्याला जर महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या इलेक्शन अगोदर आपलं काम या सरकारने केलं तर या सरकारला निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेणार. जर यांनी आपलं काम केलं नाही तर यांचा एक एक माणूस हरवण्याची जबाबदारी आपण घेणार. मान्य आहे का? मान्य आहे का? तुम्ही लक्षात ठेवा, प्रत्येक घरात तुमचा माणूस आहे. त्या घरात नसता तर त्याचा मामा असेल, काका असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, पण प्रत्येक घराचा संबंध या देशातल्या इतिहासाशी आहे. तुम्ही संपूर्ण भारतातल्या आपण इंडस्ट्रियल वर्कर्स आणि आपली जरी अशी हालत हे करत असतील तर यांना बकऱ्या वळायला भाग पाडण्याची मी गॅरंटी तुम्हाला देतो. जे गाड्या घोड्यावर बसून मागले असतील तर पायी चालायला त्यांना भाग पाडण्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. फक्त एकी ठेवा. बरोबर आहे? पैसे नाही म्हणतात, आमचे 10 लाख कोटी तुमच्या फंडाचे, 10 लाख कोटी. आणि हे मी फक्त तुम्हाला भाषण करायचं म्हणून सांगत नाही, हे आपण कॅबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, श्रम सेक्रेटरी, या सर्व फायनान्स मिनिस्टर, लेबर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर या सर्वांना पेपरवर सिद्ध करून सांगितलेलं आहे. पेपरवर आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्या सर्व लोकांनी जो रिपोर्ट बनवला फायनान्स रिपोर्ट तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं एवढे आमचे पैसे तुमच्या जवळ जमा आहे. दर वर्षाला जे लोक आज कार्यरत लोक पैसे देतात, कॉन्ट्रिब्युशन करतात, दर वर्षाला 1 लाख कोटी त्यांचे जमा होतात. आणि याचे जे पैसे त्यांना इंटरेस्टच्या रूपात मिळतात ते जवळपास 1 लाख कोटी आहे. एवढे मोठे आमचे पैसे दाबून धरले पण आमच्या मागण्या तुमच्या व्याजाच्या अर्ध्या पैशात पूर्ण होतात. तरी तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय नसती का? बरोबर आहे. आणि म्हणून
आपण या वर्गणा करणार नाही. कंबर कसा आतापर्यंत आपण सगळ्यांसाठी खपलो, राबलो, घरासाठी, समाजासाठी, दारासाठी, सरकारसाठी, देशासाठी, पण आपलं कोणी नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे. बरोबर आहे का? या पोरांच्या लंगोट्या आपण विकत घेतल्या, पुस्तकं विकत घेतले, त्यांना शाळेत पाठवलं, कर्ज काढले, पुस्तकपासनं केलं, उधाऱ्या केल्या. ते पोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही, कारण कोणाला 1000 रुपये आणणारा बाप नाही पाहिजे. बरोबर आहे का? जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा तर मोठे बाबा होतो आपण, पण आता 1,000 कोण बाबा म्हणतो आपल्याला? ठीक आहे का? बरोबर आहे. आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे, जीवन माझे आणि मी ते जगणार आहे. आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला फसवलं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही, पण त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का? आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,500 मागण्या बघता, हा जर आपल्याला मिळाला, जवळपास 10-11,000 रुपये जर मिळाले, पोराने सोनं वागवलं नाही तर 300 रुपये त्यांना एक दिवसापूर्वी फोन आला की तुम्ही तुमच्या प्रतिनिधी मंडळाला घेऊन या, आम्ही तुमची उद्या घोषणा करणार आहे. म्हणून आपली घोषणा केव्हा येऊ शकते लक्षात ठेवा. आता कुठे काही अडचणी कुठे आले मी शेवटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत आपला कामकाज झाला नाही, त्याचे कारण असं की जितके वेगवेगळे युनियन आहे हे वेगळी डिमांड करत होते, वेगळी मागण्या करत होते. कोणी सांगत होता मला 3,000 रुपये दिले तरी चालते, कोणी सांगत होता मला 5,000 दिले तरी चालते, कोणी सांगत होता की अशक्य आहे 10,000 रुपये द्या आणि सहज महिन्याही भत्ता पडला. मात्र मागणी कमांडर साहेबांनी मागणी ठेवली 7,500 रुपये प्रश्न. त्याच्या कारणाचा होता की ही मागणी आमचे पेन्शन फंडचे व्याजामधून पूर्ण केली जाऊ शकते. थोडाफार डीएचा फरक जो आहे तो केंद्र सरकारने द्यावे आणि 2 लोकांचे जीवन जगणे पुरता आहे. 7,500 प्लस ही आमची न्यायोचित मागणी आहे. एक आणखी काय होता की 3,000 रुपयाची शिफारस कोळशारी समितीने केली होती 2012-13 मध्ये. त्याची किंमत सुद्धा 7,500 रुपये आहे. म्हणून आम्हाला 7,500 रुपये पाहिजे म्हणजे मित्रांनो. पण लक्षात ठेवा, याच्यावर सर्व ठिकाणी चर्चा सुरू होते. अंतिम प्रस्ताव सुद्धा तयार झाला होता. मी तुमच्या समोर सांगतो, या परमात्म्याच्या समोर सांगतो, खोटा बोलत नाही. पण काही गोष्टी असे झाले, काही पॉझिटिव्ह झाले, काही निगेटिव्ह झाले. पॉझिटिव्ह गोष्ट अशी झाली की जितक्या श्रम संघटना आहे, सेंट्रल ट्रेड युनियनच्या जितक्या संघटना आहे, या सर्वांनी 24 जून 2024 माननीय वित्तमंत्री महोदयाची भेट घेतली आणि त्या सर्वचे सर्व एकमुखाने त्यांनी मागणी केली की मला 9,000 रुपये त्यांनी द्यावे. म्हणजे आम्हाला 7,500 रुपये पैसे देण्यात आले. आम्हाला आनंद झाला की फार चांगली गोष्ट आहे. जे काही त्यांच्या श्रमिक संघटनेचे लोक आहे त्यांना संपर्कमध्ये आहे. कमांडर साहेबांनी त्यांचा अभिनंदन केला. आम्हाला आपल्या दादी साहेब सारख्या लोकांनी तिथे पाठवला की यांचं अभिनंदन केला की तुम्ही यांची मागणीचा सपोर्ट केलेला आहे. आम्ही जाऊन सपोर्ट केला. पण एक गोष्ट आणखी निगेटिव्ह झाली ती अशी की आता या 19 तारीखला तुम्हाला माहिती असेल भारतीय मजदूर संघ उडी मारली आणि फक्त 5,000 रुपयाची मागणी समोर केली. 5,000 रुपये मला देण्यात आली. ही मागणी समोर ठेवल्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला कापणं आंदोलन करायला हवं. आपल्याला दिल्लीचे आंदोलन केल्यानंतर आंदोलन करायची आवश्यकता. पण 5,000 रुपयासाठी उडी मारली. पुन्हा कमांडर साहेबांनी आम्हाला पाठवला की दिल्लीला जा. पुन्हा आम्ही आता भेटून आलो दिल्लीला. सीपीएफसी महोदयासोबत चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की तुमच्या बसा ना 2 मिनिटं खाली बसता खुर्चीवर नाही तिथं बसा ना खुर्ची. आर्थिक राजधानी मुंबई आझाद मैदानावर आहोत आणि इथून आपण का आपण इथे आहोत त्याची कारणं मी माझ्या भाषणामध्ये सांगणारच आहे. सर्वप्रथम आपल्या संघटनेचे महासचिव आदरणीय
वीरेंद्र सिंगजी, त्याचप्रमाणे कलकत्त्यावरून आलेले आमचे पूर्व भारताचे मुख्य समन्वयक आदरणीय तपन दत्ताजी, कलकत्त्यावरून वेस्ट बेंगॉलवरून आलेले गौतम राय चौधरी जी, पवार साहेब, गिरणी कामगार संघाचे पवार साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पांगारकर साहेब, आपल्या संघटनेचे मुख्य सल्लागार आदरणीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे मध्य प्रदेशून आलेले झारकर साहेब होगा आणि पूर्व भारताचे कोऑर्डिनेटर आदरणीय इजाजूर रहमानजी, आपले अशोकराव देशमुख, त्याचप्रमाणे तेंडुलकर साहेब, सुर्वे साहेब, वाडकर साहेब, आपल्या वाघिणींची संख्या वाढत चाललेली आहे, आदरणीय कविताताई, आदरणीय आशाताई शेळके, आशाताई शिंदे, आदरणीय वैशालीताई बनसोडे, त्याचप्रमाणे आमच्या सरिताताई नाईक, आता जो 27 तारीखला जो आपलं आंदोलन झालं पूर्ण भारतवर्ष में तो सुद्धा याच्यासाठी झालेला है। 27 तारीख को जो हमारा आंदोलन पूरे भारतवर्ष में हुआ, सफल आंदोलन हुआ, वो भी इसीलिए था कि पूरे भारतवर्ष से जितने क्षेत्र के लोग हैं सब के सब लोगों को 7,500 प्लस डीए चाहिए। इससे नीचे हमारी मांग हमको मांगना उचित नहीं, हम बैक फुट पे नहीं आए हैं। इसीलिए जो है आपको 27 तारीख का आंदोलन करना पड़ा और आज हमको यहाँ
यहाँ बम्बई में क्यों आना पड़ा, उसका एक और कारण है। उसका कारण ये है कि आपको पता होगा कि शिवसेना ये एनडीए का घटक है, एनडीए की मित्र पार्टी है। अभी तक माननीय कमांडर साहब को शिवसेना ने सपोर्ट किया। 13 के 13 एमपी ने पत्र लिखा था जिनको श्रम मंत्री महोदय को, प्रधानमंत्री जी को एक पत्र लिखा था। उसके ऊपर 13 के 13 एमपी के सिग्नेचर थे। 13 के 13 एमपी चे सिग्नेचर होते, त्यांनी आपले आंदोलन सपोर्ट केला होता। पण झाला असा की आता मागची 19 तारीखला जेव्हा आपलं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी आमची अशी अपेक्षा होती की बुलढाण्याच्या दौरे दरम्यान माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येतील आणि आमच्या या लोकांना धीर देतील जो बुलढाण्याचे आंदोलन चालत आहे। मात्र दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे, मी आरोप ठेवत नाही, कदाचित सुरक्षाच्या कारण असेल, दुसरे काही कारण असतील, 10 फुटावरून माननीय मुख्यमंत्री महोदय गेले आणि मंडपात आण्याचा त्यांनी सौजन्य दाखवला नाही। म्हणून आज मी या ठिकाणी आलो की तुम्ही आमच्याकडे आले होते, तुम्ही आमच्या घरी आले नहीं, आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नहीं, दुर्लक्ष किया। आपने हमारी मांगों की तरफ ध्यान नहीं दिया है, इसलिए हम आपके घर मतलब बम्बई जाके हमारी आवाज को बुलंद कर रहे हैं। तर मित्रांनो, म्हणून आज आपल्याला या ठिकाणी यावं लागला। हे 2 कारण होते फार महत्वाचे, मी तुम्हाला सांगितले। और सारी 2-3 चीजें और हैं आपको बता दें। उच्च पेंशन के बारे में, जो लोग उच्च पेंशन की डिमांड कर रहे हैं उनके बारे में हम कमांडर साहब की ओर से आपको वचन देते हैं कि आपकी उच्च पेंशन की मांग केवल और केवल एनएससी पूरी कराएगी और वो भी जल्दी कराएगी। एक्शन ट्रस्ट के जिनके एप्लीकेशन पेंडिंग है, कमांडर साहब ने स्पष्ट बता दिया है कि 15 दिन के अंदर आप सर्कुलर निकालिए और 15 दिन के अंदर जितने भी एप्लीकेशन हैं जो पेंडिंग पड़े एम्प्लॉयर के पास में, उसको तुरंत अप्रूवल दिलवाइए और केंद्र केवल CPFC महोदय की ओर से तुरंत जो है सर्कुलर आप निकालिए। ये सब चीजें चल रही है। मेडिकल की मांग लगभग आपकी पूरी हो चुकी है। माननीय कमांडर साहब ने जो कोशिश की उसके हिसाब से आपको बता रहे हैं, हमने अपनी आंखों से देखा है। केवल सरकार का अप्रूवल जो है अभी नहीं मिला है, वो भी मिलेगा। हमारी मांगे बहुत जल्दी पूरी होंगी, बहुत जल्दी हम जीतेंगे। आप बिल्कुल चिंता मत कीजिए, चिंता मत कीजिए। और ये जो दबाव है ये बना के रखिए। ध्यान सुनो, हमारी डिमांड माननीय प्रधानमंत्री जी द्वारा ग्रुप और मिनिस्टर की मीटिंग लेके, ग्रुप ऑफ मिनिस्टर की मीटिंग लेके, मंत्रिमंडल समूह की मीटिंग लेके किसी दिन भी मंजूर हो सकती है। माननीय कमांडर साहब ने यह भी बताया है कि अगर आपको CVT का अप्रूवल चाहिए तो CVT के वीडियो कॉन्फ्रेंस पे आप मीटिंग बुलाइए। ये कोई जरूरी नहीं है कि उसका 1 महीने का समय दिया जाए, लेकिन हमारी मांगे तुरंत पूरी करवाइए और उसके बारे में पूरा दबाव है। अब एक अंतिम बात मैं आपको बता दूं कि कमांडर साहब जो भी दिशा निर्देश देंगे उसको हम पूरी जी जान से पालन करेंगे। कमांडर साहब का एक ही उद्देश्य है, ध्यान से सुनिए, ये हमारे EPS 95 पेंशनर्स का हित ये हमारे लिए सर्वोपरि है। ये इस बात को आप ध्यान सुनिए। और उसके लिए कमांडर साहब क्या कर रहे हैं, किसको भला कह रहे हैं, किसको बुरा कह रहे हैं, वो सवाल नहीं है। सवाल इस बात का है कि हमारे नेतृत्व के ऊपर हमको पूरा विश्वास है, उसके लिए आवश्यकता पड़ेगी तो हम जी जान देंगे। लेकिन आप विश्वास कीजिए, माननीय कमांडर साहब के नेतृत्व में हमें निश्चित रूप से विजय मिलेगी। 2 नारे लगाएंगे, कमांडर साहब आगे बढ़ो, हम आपके हम तुम्हारे साथ हैं। दोनों हाथ उठाओ, ऊंचा उठा के, दोनों हाथ उठा के, कमांडर साहब आगे बढ़ो, कमांडर साहब आगे बढ़ो। आपने मुझसे कह दिया, वैसे तो हम कुछ भी कह सकते हैं। अब एक बार और कि नहीं, जहां कमांडर साहब बुलाएंगे वो हम पैरों से चल के आएंगे। मुझसे तो कोई कुछ नहीं कह देता। एक बार फिर कमांडर साहब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। कमांडर साहब आगे बढ़ो, कमांडर साहब आगे बढ़ो। जंगल प्राण जाए पर आपको कहना वचन न जाइए। आजाद मैदान पे हमारा लिया हुआ संकल्प है, ये जल्दी आप फैसले दिलाए।
चंद्र क्या कहना है, चंद्रदाई दोनों उठा के नारे बोलत जायचे. हम सब ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. आपला भारत देश जगातला सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देश. त्या ज्येष्ठ आणि देशाचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक याचा अभिमान यांनी आपली स्थिती करून ठेवलेली आहे. पण आपण आणि श्रेष्ठ नागरिक आहे म्हणून ज्येष्ठ भारत श्रेष्ठ ज्येष्ठ भारत जय भारत. आता भाषण संपूर्ण इतकंच होतो डायरेक्ट जनगण म्हणून पुढे जामला हे भूटातकडे जातात. हे मागच्या कुठल्या लोकांचे फोटो येत नाही ना. चला चला सांगूया. सेक्रेटरी या सर्व फायनान्स मिनिस्टर, लेबर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर या सर्वांना पेपरवर स्टॅम्प झालेला आहे. पेपरवर आपण करून आलाय. आपल्या तज्ञांनी जो रिपोर्ट बनवला फाईल रिपोर्ट तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं एवढे पैसे तुमचे जे लोक आज कार्याचे पैसे डिस्ट्रीब्युशन करतात दर 1 लाख कोटी जमा होतात आणि याचे पैसे इंटरेस्ट मिळतात ते जवळपास 1 लाख कोटी. एवढे मोठे आमचे पैसे धरले पण आमच्याकडे तुमच्या हजार पैसे पूर्ण होतात. तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय का आपण वर्गणाकडे नंबर कसा आतापर्यंत सगळी राबलो घरा समाजासाठी सरकारी देशासाठी पण हा कोणी नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे. बरोबर आहे का. ज्या पोरांच्या ज्या आपण विकत घेतल्या कुठं विकत घेतल्या त्यांना शाळेत पाठवलं कर्ज काढले दुसरं केलं कार्य केल्या. हे पोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही कारण कोणाला 1000 रुपये आणणारा बाप नाही पाहिजे. बरोबर आहे का. जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा तर मोठे बाबा होतो आपण पण आता 1000 कोण बाबा म्हणतो आपल्याला. ठीक आहे ना. बरोबर आहे. आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे. जीवन माझं आहे आणि मी ते जगणार आहे आणि त्यासाठी ज्यांनी मला फसवलं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही पण त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का. आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,000 मागता तर आपल्याला मिळाल जवळपास 10,000 रुपये मिळाले. पोरानं सोनं लावलं नाही 300 मध्ये हिंमत 2,000 रुपये लागले. 2,000 भरायला 300 4,000 रुपये मी सारी आनंदाने राहील. बरोबर आहे की नाही. सुनेचे पोराचे खात आम्ही जगत नाही. आम्हाला सोन्याची जिंदगी पाहिजे. सरकार जर पैसे देतो सरकारला सत्ता कशी घ्यायची याची आयडिया आपल्याला बरं चूक आहे. तुमची ती सांगतो आजच कामाला असल्याच्या मित्रही जी लोक असतील त्या सर्वांना कॉन्टॅक्ट त्यांना सांगा की मतदान करायचं हे आपणच नाही आपला परिवार नातेवाईक आपले मित्र सगळी करायची. बरोबर आहे. बघा मी सांगू काँग्रेस पार्टीला मतदान पूर्ण एकीकरण जरा काळ सगळेच्या सगळे सरकारी पद्धती पण काम केलं नाही आपले सगळे लोक कुठल्याही पण त्यांना जाणार. बरोबर आहे. आपल्याला कोणी चालतं पण ते चालत ही भूमिका राखवी लागली आणि जर तुम्ही भूमिका ठेवली तर पुन्हा तुमचा मुका घेतला म्हणून त्या मांडीवर बसायचं आई मांडीवर बसतो पहिल्यांदा मुका घेतो तुम्ही नाही. बरोबर आहे. आला तुम्हाला शक्ती सांगतो हनुमान शक्ती होती पण ती शक्तीला जांबुवंत लागला. बरोबर आहे की नाही. जांबुवंत पण तुम्ही हनुमंत तुम्ही तुम्हाला हात जोडून सांग आपल्या महाराष्ट्रामध्ये EPS पुनरांची लाख त्याची 65 लाख उजळणी पुण्याला पैसे फुली सगळे पाठेल पण मोजायला पैसे आहे का नाही. त्याची किती 1.5 कोटी कार्यरत कर्मचारी त्या डिपार्टमेंटमध्ये रिटायर झाले. 1.5 कोटी
1.5 कोटी लोक पैसे भरतात. आणि लवकर आपला विजय मिळू शकतो. आपल्याला हे लक्षात ठेवा. मोदी सरकार विरोध आपल्याला टीका करो नाही करो तो विषय वेगळा आहे. मात्र जी आम्हाला समजला तो विषय असा आहे की मोदी सरकारमध्ये केव्हाही कोणत्या दिवशी चांगली घोषणा होऊ शकते हेही लक्षात ठेवा. UPSC घोषणा झाली कोणाला माहिती सुद्धा नव्हतं. 1 दिवसापूर्वी त्यांचे जे नेते आहे शिवगोपाल मिश्राजी माननीय कमांडर साहेबांचे अत्यंत जवळचे आहे. 2दा आमच्या सोबत त्यांची बैठक झालेली आहे. त्यांना 1 दिवसापूर्वी फोन आला की तुम्ही तुमचे प्रतिनिधी मंडळाला घेऊन या, आम्ही तुमची उद्या घोषणा करणार आहे. म्हणून आपली घोषणा केव्हा येऊ शकते लक्षात ठेवा. आता कुठे काही अडचणी कुठे आल्या मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत आपला कामकाज झाला नाही. त्याचे एक कारण असं आहे की जितके वेगवेगळे युनियन आहे हे वेगळे डिमांड करत होते, वेगळे मागण्या करत होते. कोणी सांगत होतं आम्हाला 3,000 रुपये दिले तरी चालते, कोणी सांगत होतं आम्हाला 5,000 दिले तरी चालते, कोणी सांगत होतं की अशक्य आहे 10,000 रुपये द्या आणि सोबत महंगाई भत्ता पण द्या. मात्र माननीय कमांडर साहेबांनी जी मागणी ठेवली 7,500 रुपये प्लस टीए. त्याच्या कारण असा होता की ही मागणी आमच्या पेन्शन फंडच्या व्याजामधून पूर्ण केली जाऊ शकते. थोडाफार डीएचा फरक जो आहे तो केंद्र सरकारने द्यावे आणि 2 लोकांचे जीवन जगणे पुरता आहे. 7,500 प्लस टीए ही आमची न्यायोचित मागणी आहे. एक आणखी कारण होता की 3,000 रुपयाची शिफारस कोश्यारी समितीने केली होती 2012-13 मध्ये. त्याची किंमत सुद्धा 7,500 रुपये आहे. म्हणून आम्हाला 7,500 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. मित्रांनो पण लक्षात ठेवा याच्यावर सर्व ठिकाणी चर्चा सुरू होते. अंतिम प्रस्ताव सुद्धा तयार झाला होता. मी तुमच्या समोर सांगतो, या परमात्म्याच्या समोर सांगतो, खोटा बोलत नाही. पण काही गोष्टी असे झाले, काही पॉझिटिव्ह झाले, काही निगेटिव्ह झाले. पॉझिटिव्ह गोष्टी अशी झाली की जितके श्रम संघटन आहे, सेंट्रल ट्रेड युनियनचे जितके संघटन आहे, या सर्वांनी 24 जून 2024ला माननीय वित्तमंत्री महोदयाची भेट घेतली आणि ते सर्वचे सर्व एकमुखाने त्यांनी मागणी केली की मला 9,000 रुपये देण्यात यावे, म्हणजे की आम्हाला 7,500 रुपये प्रश्न देण्यात यावे. आम्हाला आनंद झाला की फार चांगली गोष्ट आहे. जे काही त्यांचे श्रमिक संघटनेचे लोक आहे माननीय कमांडर साहेबांच्या संपर्कमध्ये आहे. कमांडर साहेबांनी त्यांचं अभिनंदन केला आम्हाला आणि आपल्या पाटील साहेब सारख्या लोकांनी तिथे पाठवला की यांचं अभिनंदन करा की तुम्ही आमची मागणीचा सपोर्ट केलेला आहे. आम्ही जाऊन सपोर्ट केला. पण एक गोष्ट आणखी निगेटिव्ह झाली की अशी की आता या 19 तारीखला तुम्हाला माहिती असेल भारतीय मजदूर संघटनेने उडी मारली आणि फक्त 5,000 रुपयाची मागणी समोर केली. 5,000 रुपये आम्हाला देण्यात यावे. ही मागणी समोर ठेवल्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला का पुन्हा आंदोलन करावं लागलं. आपल्याला दिल्लीचे आंदोलन केल्यानंतर आंदोलन करायची आवश्यकता नव्हती. पण जेव्हा यांनी 5,000 रुपयासाठी उडी मारली पुन्हा कमांडर साहेबांनी आम्हाला पाठवला की दिल्लीला जा. पुन्हा आम्ही आता भेटून आलो दिल्लीला. CPFC महोदयासोबत चर्चा झाली.
कारण काय की BMS हे श्रमिक संघटना आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जे भाजपची सरकार आहे त्यांच्या जवळचे आहे, RSS जवळचे आहे. म्हणून आज आपल्याला हे आंदोलन करायची पारी आली की आम्हाला 7.5 म्हणजे 7.5 प्लेट दिले पाहिजे. जर दिला तर कमांडर साहेब घेतील, मात यांच्या नंतर यांचा जो गळा असतो की नाही तो दावून ठेवतील आणि 7.5 प्लस घेतल्याशिवाय आम्ही गुपचूप बसणार नाही. त्यांच्यासाठी आजची सभा आहे. स्टेज के पीछे भी लोगों ने स्टेज के पीछे का भाग तुमची फोटोची सुविधा चांगली कायमच फोटो असतात. काय देऊ का आम्ही खाली बाहेर चालू. त्यानंतर